नुकतंच या दुसऱ्या कार्यशाळेचं आपण उद्घाटन सत्र पार पाडलं आहे. मागच्या जी पहिली आपली वर्कशॉप झाली त्यामध्ये ट्रान्सजेंडर आणि माध्यमांची भूमिका ही वर्कशॉप आपण एक दिवसीय घेतली होती. म्हणजे माध्यमांची भूमिका आपण मागच्या कार्यशाळेत पाहिली आणि या कार्यशाळेमध्ये आपण सामाजिक भूमिका पाहतोय. म्हणजे दोघी विषय जर बघितले तर दोघींचे ट्रान्सजेंडरांबद्दल समाजामध्ये काय भावना आहेत किंवा आता मागच्या शाळेमध्ये आपण पाहिलं होतं की वक्त्यांनी आपल्या विचारातून प्रस्तुत केलं होतं की महाभारताचा काळ असेल किंवा जोधा अकबरांचा काळ असेल, या प्राचीन काळापासून देखील ट्रान्सजेंडरांची तृतीयपंथीयांची संकल्पना अस्तित्वात होती आणि आज देखील ती आहे. परंतु समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम त्यांना केलं जात नाही आहे. म्हणून ते माध्यमांच्या भूमिकेतून असेल किंवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून असेल, याच विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित झाला आहात आणि अतिशय समाजाच्या तळागाळामध्ये जाऊन समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम असेल किंवा समाजामध्ये चांगले विचार पेरण्याचं काम असेल, आपल्यात उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते होत असतं. आणि असं व्यासंगी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्या या कार्यशाळेला लाभले आहेत. मी जास्त वेळ न घेता प्रथमतः भरतदादा आमडकर यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार प्रस्तुत करावे. हे जे काही आपण LGBT असं वर्कशॉप घेतो आहे किंवा ट्रान्सजेंडर, समजा एक तो शब्द घेऊया आपण, तर हा जन्माला केव्हा येतो? जरा इंटरॅक्टिव्ह ठेवू. जन्माला केव्हा येतो म्हणजे तुमच्या डोक्यातले विचार बॉटम्स अप करण्यासाठीचे प्रश्न आहेत. हे जन्माला केव्हा येतो म्हणजेच केव्हा येतो जन्माला? म्हणजे कुठल्या प्युबर्टी 16 to 18. द ट्रान्सजेंडर बॉर्न्स इन प्युबर्टी. जेव्हा तुम्ही आम्ही सगळे जन्म घेतो तेव्हा त्याला ते रिव्हील झालेलं नसतं की तो ट्रान्सजेंडर आहे आणि ते त्याला रिव्हील त्याच्या प्युबर्टीमध्ये होतं. त्याचं कन्फर्मेशन होता होता आणखीन 7-8-10 वर्ष जातात. इट इज अ प्रोसेस की अनेक गोष्टीतले त्याचे रिफ्लेक्स इतरांपेक्षा नॅचरली वेगळे व्हायला सुरुवात होतात. त्याच्या भोवतीच्या लोकांना, त्याच्या आईवडिलांना, त्याच्या मित्रमैत्रिणींना ते रिफ्लेक्स लक्षात यायला लागतात. त्यांच्या कॉमेंट सुरू होतात. तो मुलगा असेल तर तू बायल्यासारखा वागतो आणि मुलगी असेल तर तू एकदमच पुरुषी वागते, असे त्याच्या मित्रमैत्रिणी कॉमेंट करायला लागतात. एका अर्थाने तो प्रसंगी 30-35 या वयामध्ये सेटल होतो की ही इज नॉर अ मेल इन पारंपरिक मिनिंग, नॉर अ फिमेल इन ट्रेडिशनल मिनिंग. हे पटलं आहे का आपल्याला सगळ्यांना? जन्माला नाही येत कोणी ट्रान्सजेंडर. मग असं का होतं? तर वेळोवेळी जे कल्चर इव्हॉल्व झालं, ती बाई बाळंतपणाला जाते दवाखान्यामध्ये, कुठल्याही छोट्या मोठ्या, शहरी, चांगल्या वाईट, आणि ती सिस्टर बाहेर येते. ती काय सांगते? काही नवीन आहे तुम्हाला? खूप सगळे प्रश्न काहीतरी एकदम अद्भुत, काहीतरी मोहनजोदडो हडप्पा किती साली झालं असं विचारल्यासारखं करताय. काय सांगते ती बाहेर आल्यावर? अरे माध्यमाचे विद्यार्थी आहेत ना हे, अभिनंदन. पुढे काहीतरी म्हणते ना, मुलगा झाला. किंवा मला असं वाटतं हा सगळा समाजाचा पूर्वग्रहाचा प्रवास इथून सुरू होतो. हा सगळा जो पूर्वग्रहाचा प्रवास आहे ना, तो इथून सुरू होतो. मुलगा झाला तर काय वाटतं त्यांना? पिढे वाटतात. हां, आम्ही म्हणजे तुमच्यासाठी नाही विचारत आहे. मुलगी झाली तर काय वाटतात? जिलेबी. बघा, सुरू झालं इथून. नकळत प्रत्येक ते जे जन्माला आलेलं बाळ आहे त्याच्या शरीरातले जेनेटिक दोघांचे भिन्न आहेत, मुलगा किंवा मुलगी. पण तुम्हाला ॲनाटॉमिकली जर माहीत असेल तर ते सगळं शरीर सेम आहे दोघांचं. अदर दॅन द व्हिज्युअल जेनायटल्स देअर इज एव्हरीथिंग सेम. तुम्हाला माहिती आहे का हे सगळ्यांना? फरक नाही आहे काही. हे अण्णा रंगकर्मी आहेत आणि रंगभूमीच्या दिनाला ते ज्याची पूजा करतात, असा एक नटराज बघितला आहे का तुम्ही? तो नटराज पहिला ट्रान्सजेंडर आहे. हे माहिती आहे तुम्हाला की नटराज इज अ ट्रान्सजेंडर. तो स्त्री पण नाही आणि तो पुरुष पण नाही. मग अशा पद्धतीचं एक लौकिक अर्थाने प्रतीक नाटकाला अशासाठी दिलं की त्यात स्त्रियांनी पुरुषांची भूमिका, पुरुषांनी स्त्रियांची भूमिका, समाजातले प्रश्न समजून विनापूर्वग्रहाने मांडून लोकरंजन करणे आणि लोकशिक्षण करणे हे त्या नटराजाला अपेक्षित आहे.
म्हणून तो स्त्री पण नाही पुरुष पण नाही. धारणा समजावून घेतल्या पाहिजे. त्यामुळे ट्रान्सजेंडर उशिरा जन्माला येतो, पण पूर्वग्रह पहिल्या दिवशी जन्माला येतात. प्रिज्युडिसेस आर बॉर्न ऑन फर्स्ट डे. पटतंय? कारण तो तर ट्रान्सजेंडर व्हायला मी वाटतं 17, 18, 19, 20, 22 वर्ष जाणार आहे. मग आता प्रॉब्लेम काय आहे की या सगळ्या LGBT या नॉमिनेशनसाठी आपल्या डोक्यामध्ये सिग्नलवर, लोकलमध्ये, गाडीमध्ये येऊन ते टाळ्या वाजवणारे जे आहेत ना, तेच बसलेले आहेत. ते जे टाळ्या वाजवणारे आहेत मित्रांनो, त्यातले बरेच मेल फिमेल आहेत, जेन्युइनली त्यांची लग्न झालेली आहेत, त्यांना लेकरं बाळ आहेत, पण ते पैसे कमवण्यासाठी हे काम करतात. हे माहिती आहे का तुम्हाला? इट इज डिस्कवर्ड सो मेनी टाइम्स. दे आर नॉट ट्रूथफुली ट्रान्सजेंडर मेनी अ टाइम्स. किंवा आपण आत्ता जसे सरांनी मांडली, कुलगुरूंनी, त्यांना सन्मान दिला पाहिजे, अमुक केलं पाहिजे. ट्रान्सजेंडर ते नाही आहेत. ते आपल्या डोक्यामध्ये पूर्वग्रहाने त्या 2 प्रतिमा एकट्ठा बसलेल्या आहेत. ट्रान्सजेंडर म्हणजे ते टाळ्या वाजून पैसे मागणारे, त्यांना शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना नोकरीत संधी दिली पाहिजे, त्यांच्यासाठी आरक्षण दिलं पाहिजे. मला असं वाटतं मित्रांनो, समाजातली ही समस्या भिन्न आहे. पण आपण आज वर्कशॉपमध्ये सामाजिक भूमिका, जे लोक स्त्री पुरुष यांच्यासारखं पारंपरिक बिहेव करत नाही, त्यांच्याबद्दल समाज सन्मानाने बघत नाही. म्हणजे उदाहरणार्थ परवा जळगावमध्ये माझा एक मित्र मला भेटला. तो बारीक आवाजात अण्णा मला म्हणला की ते अमुक अमुक एक प्राध्यापक आहेत, तुम्ही त्यांना ओळखता का? म्हटलं ओळखतो, खूप चांगले आहेत. म्हटलं ते गे आहेत. म्हटलं सो व्हॉट? तुम्हाला माहिती आहे का? म्हणे आवाज कमी झाला. आम्ही दोघंच होतो, पण आवाज लो झाला. की एक ऑनलाईन नेटवरती गे कम्युनिटी आहे आणि जळगावमध्ये त्याचे 172 सदस्य आहेत. म्हटलं सो व्हॉट? पण तुम्हाला काहीच नाही वाटत म्हणे की समाज किती रसातळाला चालला आहे? त्याच्यात एक डॉक्टर आहे, एक रंगकर्मी आहे, एक अमुक आहे. म्हणजे मला असं वाटतं दुरुस्ती इथं करण्याची गरज आहे. ते हिजड्यांचे प्रश्न सोडून द्या. पैसे मागणारे हिजड्यांचे प्रश्न ते वेगळ्या पद्धतीने सोडत आहेत, ते सामाजिक प्रश्न आहेत. प्रश्न खरे इथं आहेत की ज्यांना जेंडर बायस आहे, ज्यांना लिंगाबद्दल पूर्वभेद आहे की तुम्ही 2च असले पाहिजेत, एक तर पुरुष किंवा स्त्री. आणि ते आज काय पूर्वी काय सनातन काळीसुद्धा कधीही नव्हतं. गुलाबराव महाराज नावाचे एक संत गेल्या शतकात होऊन गेले, तुम्ही बघितलं आहे का? केस वाढवले, दाढी, आणि ते स्वतःला स्त्री समजायचे. आणि स्टील त्यांचा फार मोठा वर्ग आजही सगळ्या ठिकाणी अस्तित्वात आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे संत साहित्यात, अध्यात्मात जेंडरला कधीही एका मर्यादेच्या पलीकडे महत्त्व नव्हतं. ते कधी निर्माण झालं ते मला सांगता येणार नाही. तसंही या 200-300 वर्षात समाजामध्ये इतक्या विविध प्रकारच्या विकृती जन्माला आल्या, त्या जेंडर बायस विकृती पण जन्माला आली. त्यामुळे मला असं वाटतं, दुसरं एक उदाहरण सांगण्याचा प्रयत्न करतो. ही एक जर तुम्ही मनात ठेवलं तर, आता तुम्ही गणपतीची मिरवणूक बघायला जाता, अशी 30-32 किलोची एक छोटी मुलगी, हल्ली मुलींच्या उंची फार खूप जास्त असतात, लिमिटेड मुलींच्या उंची जास्त असतात, मेजर मुली 4.5-5 फुटाच्या आसपास असतात. ती 5 फुटाची मुलगी, तो 18 किलोचा ढोल, त्याला असा एवढा जाड जोड असतो, तो असा कमरेला 3-4 ठिकाणी बांधून उडून मारून मस्त वाजवते. बघता की नाही तुम्ही? कराटे खेळायला जाते, पोलीसमध्ये जाते. मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे का की शरीरामध्ये 2 प्रकारचे हार्मोन्स असतात, प्रोजेस्टेरॉन आणि रेजिस्टेरॉन. आणि हे हार्मोन्स तुमच्यातली फेमिनिटी किंवा मेलिझम वाढवत असतात. ते स्त्रीच्या शरीरात पण दोन्ही असतात, पुरुषाच्या शरीरात पण दोन्ही असतात, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत दोन्ही असतात. विशिष्ट पद्धतीच्या इन्क्युबेशनमुळे, समाजातल्या वातावरणामुळे, तू मुलगी आहे, तू मुलगी आहे, तू मुलगी, लहानपणापासून सांगितलं गेलं तिला, अशी फिरते का, कपडे पूर्ण घाल ना, तिथून फेमिनिटी डेव्हलप जाते. पूर्वग्रहातूनच होते ती. पुरुषाचं पण अरे असा बायल्यासारखा घरं काय झाडतो, त्याच्या मनावर बिंबत जातं ते सगळं. आपण सगळ्यांनी मिळून हा समाज स्त्री आणि पुरुष अशा 2 ऑप्शनमध्ये मागच्या 200-500 वर्षात विभागून टाकला. पुरुषाने लढायचं, सैनिक करायचं, त्याने घरी यायचं, बायकोने स्वयंपाक करायचा, तिने काम नाही करायचं. पण हळूहळू समाज याच्यातून बाहेर निघाला. कुठपर्यंत आला? स्त्रीला सन्मान मिळाला.
पण स्त्रीचा सन्मान, पुरुषाचा सन्मान, प्रोजेस्टेरॉन रजिस्टेरॉन एकत्र असण्याचा सन्मान आहे. मात्र ज्या जगाची लोकसंख्या कधी काळी 20 कोटी होती, तिथून ती आता 650 कोटी झाली. समाजातले प्रश्न बदलले, मुली ढोल वाजवायला लागल्या, कराटे खेळायला लागल्या, फायटर पायलट झाल्या. त्यांच्यातल्या स्त्री हार्मोन्सची संख्या आतमध्ये शरीरातली कमी व्हायला लागली. त्यांना आतूनच स्त्री सुलभ ज्या 10 गोष्टी तुम्हाला एखाद्या स्त्रीला वाटतात ते त्यांना वाटत नाहीत. या वैज्ञानिक गोष्टी पण आम्ही स्वीकारणार नाही आहेत का? काय वाटतं तुम्हाला? म्हणजे ती फायटर पायलट आहे जी पाकिस्तानात जाऊन एक बॉम्ब टाकून येणार आहे, तिच्याकडे पण तुम्ही ऐश्वर्यासारखंच बघणार आहे का? मला असं वाटतं समाज इथं चुकतो आहे. त्यामुळे काही पुरुष आता हवा येऊ द्या भाऊ अण्णा इतकं पॉप्युलर झालं, दुनियात महिलांची काम करणाऱ्या त्या सिरीजमध्ये काही कमी नाही. अख्खे सिरीजमध्ये कोणते तरी 2 पात्र कायम स्त्रीच राहिले. सगळ्यात चांगला TRP त्यांना मिळाला. म्हणजे लोकांना हे जे जेंडर ट्रान्सिजन आहे हे एक्सेप्ट होतं आहे, हळूहळू होतं आहे. तिथं असं लोक त्यांना सुचवू शकले, महिला कॅरेक्टर घ्या ना, कशाला या भाऊ कदमला सारखी साडी नेसवता, असं म्हणाले नाहीत लोक. हा मनोवृत्तीतला बदल आहे, समाज स्वीकारतो आहे, एक पाऊल पुढे जातो आहे. मला असं वाटतं की या सगळ्याच्यामध्ये स्त्री पुरुष संबंध हेच आपल्या डोक्यात बसले. स्त्री स्त्री संबंध असू शकतो, पुरुष पुरुष संबंध असू शकतो, किंवा अशा कुठल्याच गोष्टीत इंटरेस्ट नाही असा न्यूट्रल व्यक्ती असू शकतो. अशा पद्धतीचं बायोलॉजिकल घड्याळ, बायोलॉजिकल सेटअप ईश्वराने आपला सगळ्यांचा युगानुयुगे बनवलेला आहे. तो विज्ञानाने आता डिस्कवर केलेला आहे, पण समाजातल्या पूर्वग्रहांनी त्या सगळ्याला एक दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ट्रान्सजेंडर्ससाठी ज्या काही फॅसिलिटीज द्यायच्या आहेत, त्याला 18-19व्या वर्षी रिअलाईज झालं की मी ट्रान्सजेंडर आहे, तर मग त्याला त्याची खरी पहिली गरज आहे ना ती त्याला फीमध्ये कन्सेशन, त्याला नोकरीत रिझर्वेशन ही नाही आहे. हे तर आपण कुठल्याही गोष्टीचं आपल्या देशात भांडवल केलं जातं त्याचा परिणाम आहे. त्याला सन्मान देण्याची गरज, त्याच्या अस्तित्वाला प्रतिष्ठा देण्याची गरज आहे. मग आता ही कशी मिळते तरी प्रतिष्ठा? तुम्हाला माहीत असेल तर बरेच लेखक, बरेच नट आपल्या देशातले सुद्धा आणि जगातले तर खूप, त्यांना प्रसिद्धी मिळाली की एक दिवस अण्णा त्यांची मुलाखत घेतो आणि ते सांगतात की मी आहे ना आय एम अ गे. आणि मग आपल्याला सगळ्यांना कौतुक वाटतं, अरे बापरे हा इतका मोठा लेखक, इतका मोठा ॲक्टर गे आहे. याचा अर्थ त्याने आधी सप्रेशन अनुभवलेलं आहे आणि जेव्हा तो समाजात गणमान्य व्यक्ती झाला तेव्हा एक्सप्रेशन्स करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. आपल्याला अशा वर्कशॉपमधून या सप्रेशनमधून सोसायटीला बाहेर काढायचं आहे. यू आर अ मेल बाय चॉईस, यू आर अ फिमेल बाय चॉईस, किंवा आय एम अ ट्रान्सजेंडर. मला असं वाटतं आपण सगळेजण वैज्ञानिक पद्धतीने हे स्वीकारूया. त्या सगळ्या कुठल्याही गोष्टीत त्याला आणि आपल्याला न्यूनगंड वाटता कामा नये. ही ईश्वराची योजना आहे. त्याने काय असावं हे त्याच्या शरीराने, त्याच्या परिस्थितीने, त्याच्या मनस्थितीने ठरवलेलं आहे. मला असं वाटतं की 75 वर्षाच्या लोकशाहीच्या वळणावरती कोणी पुरुष असावं, कोणी स्त्री असावं, किंवा कोणी ट्रान्सजेंडर असावं, कोणी स्त्रियांशी संबंध करावे, कोणी पुरुषांशी करावे, एवढा चॉईस जर आपण देणार नसू तर आपण लोकशाहीत राहायला लायक आहोत असं मला वाटत नाही. धन्यवाद दादा. संवादाच्या माध्यमातून आपले विचार या ठिकाणी प्रस्तुत केलेत. त्यानंतर शंभूदादा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार प्रस्तुत करावे. बाहींसन लोकाईचे एवहार खोटे नाटे, तवा बोरी बाभईच्या आले अंगावर काटे. राखोईसाठी केल्या शेताले कुपाटी, नको लागू जीवा सदा मतलबापाठी, असं म्हणणाऱ्या बहिणाबाईच्या नावाचं हे विद्यापीठ आहे. बुरी बाबळीच्या अंगावर जे काटे आले आहेत ते उगाच आलेले नाहीत, माणसांचं वागणं बघून काटे आलेले आहेत. दादांनी जे सांगितलं की LGBTQ, त्याच्यात AI पण जोडला आणि आता नवीन पण जोडलं जात आहे, यांचे प्रश्न खरंच प्रश्न आहेत का आणि त्याच्याकडे आपण कसं बघतो. म्हणजे LGBTQAI हा प्रश्न नाही आहे, सामाजिक भूमिका, सामाजिक वास्तव हा खरा प्रश्न आहे. या विद्यापीठाचं
इथे विद्यापीठ आपल्याकडे अशा प्रकारचं वर्कशॉप ठेवतं, त्याच्यासाठी सुधीर भटकर आणि त्या सगळ्या टीमचं आपण अभिनंदन करायला पाहिजे. माझे मित्र गोपी सोरटे, माझे मित्र सुनील पाटील, आणि व्यासपीठावर ज्यांना मला ऐकायला नेहमी आवडतं ते जयसिंग वाघ, आमच्या वासंतीताई ज्यांनी जेंडर या विषयावरती आमची वैचारिक पायाभरणी केली आणि ज्यांचं ऐकायला मला नेहमीच आवडतं ते आमचे भरतदादा. खरं म्हणजे भरतदादा, आम्ही दोघं सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, ते साधारणतः 1.25 लाख स्क्वेअर फीटाचं काम दरवर्षी करतात. माझं मॅक्झिमम 10-12 हजार स्क्वेअर फीटापर्यंत जातं. आणि तो फरक काही फक्त आर्थिक आहे असं नाही, एकूणच आहे. त्या भरतदादानंतर मला बोलायचं आहे, हे माझ्यासाठी अवघड टास्क आहे. त्यामुळे LGBT, आणि तुम्ही विद्वान मुलं आहात, शिकलेली मुलं आहात, मोठी मुलं आहात. मी आता गमतीत सांगतो की आता जाऊन बोलायचं, भाषण करायचं आणि कोणाला तरी ज्ञान द्यायचं काळच नाही. भाषण करण्याचं तर काळच नाही असं पक्क मत झालं आहे माझं. कोण ह्या विषयावर मी काय बोलेल? जगातला युवाल हरारी बसला आहे ना, युवाल नोआ हरारी, तो LGBTQI बद्दल जे बोलतो त्याच्या पासंगाला मी पुरणार नाही, आणि तो तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध आहे. मरायला कोणी माझं ऐकणार आहे? व्याख्यानांचा, भाषणांचा काळच नाही अशी स्थिती आहे. स्टील आपण किमान आपल्या भाषेत, आपल्या परिप्रेक्षात, आणि मी नाटकवाला माणूस आहे म्हणजे जिवंत माणूस मला महत्त्वाचा वाटतो, पडद्यावरचे लोक महत्त्वाचे वाटत नाही. म्हणून चला भाषण करूयात. पुन्हा आम्ही आता 4 जण बोलणार आहोत. याच्यात एखादा ट्रान्सजेंडर असता तर जास्त सोपं झालं असतं. म्हणजे ट्रान्सजेंडर, हिजडा, मर्द. आमच्या काळी ते मी लहान होतो तेव्हा अमिताभचा मर्द नावाचा सिनेमा होता, तर त्याच्यात वाक्य होतं की मर्द को दर्द नहीं होता है. आम्हाला भारी वाटायचं ते, मर्द को दर्द नहीं होता है. आता असा कोणता मर्द आहे त्याला दिवसभरात एकदा तरी हातपाय दुखतात, बोटं दुखतात, त्रास होतो, गॅस होतो, शेंबूड येतो, सगळं काहीतरी होत असतं. पण आपली एक अशी डायलॉग असतो की मर्द को दर्द नहीं होता है. नंतर आता कळायला लागलं, अरे मर्द को कशाला दर्द होईल, मर्दमुळे दर्द होतो खरं तर, अशी स्थिती आहे. सगळं जगाचं जे काही वाईट केलं आहे ना ते मर्द या संकल्पनेने केलेलं आहे. आणि या मर्द संकल्पनेच्या अवतीभोवती आपल्या समाजाची सगळी मांडणी असल्यामुळे आपण गोंधळलेलो आहोत. खरं म्हणजे आपण भारतीय लोक आहोत. ही जी काय LGBTQ किंवा एखादा माणूस गे असणं, लेस्बियन असणं, बायसेक्स्युअल असणं, क्विअर असणं आपल्याला काय नवीन आहे? अनैसर्गिक नावाचा शब्दच मुळात भारतीय नाही. हे इंग्रज आले आणि त्यांनी एक नीतीच्या त्यांच्या कल्पना आणल्या. त्या बावळट कल्पना आहेत, जाहीर सांगतो मी, बावळट कल्पना आहेत. युरोपियन नीतीच्या कल्पना बावळट आहेत. आपण अत्यंत उदारमतवादी लोक होतो. अनैसर्गिक शब्द आपल्याकडे नाही. ते सेक्सला पाप समजतात. आणि 2500 वर्षापूर्वी जेव्हा युरोप आणि एकूण सगळ्या संस्कृती मोजक्या वगळता, म्हणजे ग्रीक संस्कृती वगळता, त्याच्या आधीची मेसोटोपियन वगैरे या संस्कृती वगळता, याच्यावत युरोप, अमेरिकेचा तर शोध पण लागलेला नव्हता. हे सगळे अंधकारात चाचपडत असताना या देशात वात्सायन नावाचा माणूस कामसूत्र लिहितो. कुठे होतो आपण? 2500 वर्षापूर्वी. त्याच वेळेला पाणिनी व्याकरणावर लिहितो, चरक आयुर्वेदावर लिहितो, सुश्रुत म्हणजे ज्याला सर्जरी म्हणतो आपण आज, शल्यशास्त्र, ते शल्यशास्त्रावरती 2500 वर्षापूर्वी लिहितो. कोण होतो आपण? कसे होतो आपण? आणि आपण भारतीय आहोत, त्या अर्थाने हिंदू म्हणू तर आपला सगळ्यात उत्तम ग्रंथ कोणता? आपण मानतो की गीता, आपण कोर्टात पण गीता देतो. त्या गीतेत भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की अहम ब्रह्मास्मी, मी आहे, जगात असं काहीही नाही ज्याच्यात मी नाही, असं भगवान कृष्ण जेव्हा म्हणतात तेव्हा मुद्दा लक्षात घ्या की भगवान कृष्ण जर प्रत्येक ठिकाणी आहे तर नैसर्गिक आणि अनैसर्गिक असा भेदच असू शकत नाही. म्हणजे ट्रान्सजेंडरमध्ये भगवान कृष्ण नाहीत आणि मर्दमध्ये आहेत असा गोंधळ आपला नव्हता. या नव्या नीतीच्या कल्पना इंग्रजांनी शासन काळात आपल्यावर लादल्या. आता पुन्हा तो मुद्दा आहे की 2500 वर्षापूर्वीच्या आयुर्वेदिक शास्त्रात आपण काहीही नवीन संशोधनाला हात घातला नाही. कणाद, ज्याला आपण अणूच्या संदर्भातलं म्हणतो की अणूची मांडणी करणारा माणूस, ॲटम,
आणि त्या ॲटमचं विभाजन म्हणजे त्यातलं इलेक्ट्रॉनिक, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे सगळं सांगणारा माणूस आपल्याकडे, पुढे का नाही गेलो आपण? शून्य ही संकल्पना आपण दिली, आपण पुढे का नाही गेलो? ट्रान्सजेंडर आपल्याला, मी पुन्हा सांगतो, तुम्ही आपले शंकराची पिंड किंवा दादांनी फार नटराजाचं सुंदर उदाहरण सांगितलं. नटराज किंवा अर्ध नारी नटेश्वर, शिव आणि पार्वतीचं जे रूप आपण मानतो हे भिन्न नाही, स्त्री आणि पुरुष भिन्न नाहीत. दादांनी ते पण सांगितलं की आपल्या श्रीकृष्ण गीतेत म्हणतो की मला 2 योन्या आहेत. नीट वाचा, 2 योन्या आहेत असं श्रीकृष्ण गीतेत म्हणतो. कुठल्या धर्मात म्हणलंय? कुठल्या तत्वज्ञानात मला 2 योन्या आहेत असं म्हणलंय? किंवा आपल्या नराची जी संकल्पना आहे की जगात 2च नर होते, नर आणि नारायण, की ज्यांना वक्ष नव्हते. पुरुषाला वक्ष आहेत ना, त्याचा उपयोग काहीच नाही, म्हणजे असाही पुरुषांचा काही फार उपयोग नाही, ते उपरेच आहेत. तर त्या पार्श्वभूमीवर पुरुष नावाची जी संकल्पना आहे तिला बळ का आलं? मग इथे आपल्याला शरद पाटील मदतीला येतात. आपली जी निवृत्ती आणि तिची स्त्रीसत्ताक, त्या स्त्रीसत्ताकाचं मातृसत्ताकात झालेलं रूपांतर, त्याच्यानंतर सगळी पुरुष सत्ताक व्यवस्थेचं निर्माण झालेलं एक आजचं वातावरण, पुरुष जात वर्चस्वाचं जे मॉडेल आपण आज बघतो आहोत, ते बघताना आपल्याला इतिहासात पण आपल्या जावं लागेल. कोण होती ही निवृत्ती? तिला आज आपण काय मानतो? दिती आदितीची काय कथा आहे? केवढा विषय आपल्याकडे. LGBTQIA आहे, काय प्रश्न आहेत का? नॉर्मल आहे ना. मला शेपूची भाजी आवडत नाही आवडत नाही, तो ॲबनॉर्मल आहे, त्याला शेपूची भाजी नाही आवडत नाही. सेक्स आहे आपण. आणि परत मी तेच सांगतो की इतकं नितळपणे बघणं म्हणजे आपला विष्णू, भगवान विष्णू मोहिनीचं रूप घेतलं, अर्जुनाला बृहन्नडा व्हायला. किती कथा आहेत. शिखंडीची कथा, अरे यार वंडरफुल, केवढी सुंदर कथा आहे की ते तो भीष्म, अंबलिका आणि अंबिका या 3 बहिणी, आणि इकडे विचित्रवीर्य नाव लक्षात घ्या, विचित्रवीर्य नाव आहे. वीर्य पुरुष या अर्थाने. हा विचित्र आहे, काहीतरी फॉल्ट आहे. काशीच्या नरेशाने आपल्या मुलींचं ते सगळं स्वयंवर ठेवलं, पण हस्तिनापूरला निमंत्रण नाही. सत्यवतीला राग आला आणि तीच म्हटली की भीष्मा जा आणि अपहरण कर. अपहरण केलं. अपहरण करून आणलं. अंबालिका आणि अंबिका. त्यात अंबा असं म्हणले की नाही, माझं तर शाल्वराजाशी प्रेम होतं, मला त्याच्याबरोबर लग्न करायचं होतं. भीष्म म्हटलं ठीक आहे ना, मी तुला सन्मानपूर्वक पाठवून देतो, 2 मुली लग्न करतील. ती गेली, शाल्वाकडे गेली. शाल्व म्हणला की नाही असं नाही, अपहरण झालेली मुलगी आहे, आता तुझ्यावर दुसऱ्याचा अधिकार आहे, मी तुझ्याशी लग्न करू शकणार नाही. ती परत आली. तिने भीष्माला सांगितलं की तू माझं हरण केलं आहे, मला स्वीकारणं तुझी जबाबदारी आहे. भीष्म म्हटलं मी आजन्म ब्रह्मचार्याची प्रतिज्ञा केली आहे, मी तुझं लग्न तुझ्यासोबत करू शकणार नाही. अंबा त्याला सांगून पाहिलं, ऐकलं नाही. मग ती परशुरामाकडे गेली, परशुरामाला विनंती केली. परशुरामांनी भीष्माला खूप समजवलं, युद्ध करण्याचा प्रयत्न केला, काही निघालं नाही. अंबेने नंतर महादेवाची काहीतरी तपश्चर्या केली. भगवान शिव प्रसन्न झाले, त्याने लिहिले पुढच्या जन्मी तू पुरुष होशील. जेव्हा रिबर्थ झाला तेव्हा शिखंडी हा मुलगीच होता, वाढवलं त्याला पुरुषासारखं. आणि मग गोष्ट की नंतर तो लग्न झालं, त्यावेळेला तो संकटात आला, आता काय करावं, जंगलात गेला. तेव्हा एका यक्षाने आपलं पुरुषत्व त्याला दिलं की यार तू घाबरू नको, 2 दिवस मी तुला देतो, 2 दिवस जरा बायकोजवळ जा, सिद्ध होईल तू पुरुष, 2 दिवसांनी परत ये. मीनवाईल कुबेराला कळलं की तू तुझं पुरुषत्व देऊन टाकलं, आता तुला शाप देतो की जोपर्यंत शिखंडी मरत नाही तोपर्यंत तुला पुरुषत्व तुझं परत घेता येणार नाही. एका शिखंडी स्त्री म्हणून जन्माला आलेल्या श्रीखंडीचं पुरुषात रूपांतर होतं. हे ट्रान्सजेंडरचं उदाहरण नाही येतं काय, आपल्या महाभारतात आहे. आणि मग ते भीष्माला मारणं वगैरे. प्रॉब्लेम कुठे माहिती आहे का, आपल्याला आपल्याच गोष्टींचा नीट अन्वयार्थ लावता येत नाही, कारण आपण आपल्या जे काय वास्तव आहे किंवा जे आपल्याला आपली जी काही परंपरा आहे ती आणि आपलं सामाजिक रोल किंवा सामाजिक वास्तव, सामाजिक भान गोंधळ इथेच आहे.
दादा भास नावाच्या नाटककाराचं मृच्छकटिक नावाचं नाटक आहे, अप्रतिम. त्याच्यावरती आपल्या गिरीश कर्नाडांनी सिनेमा पण केला आहे, उत्सव, तो तुम्हाला बघायला मिळेल. काय नाटक आहे, 2200-2300 वर्षापूर्वीचं नाटक. त्याच्यात ती वसंत सेना, तो चंद्राचं पण लग्न झालेलं आहे. वसंत सेना तर गणिका आहे, गणिका. आता तुम्ही म्हणाल गणिका म्हणजे वेश्या. या आजच्या आपण ज्या वेश्यांना वेश्या केलं आणि त्या काळच्या गणिका, याच्यातला फरक पण आपण समजून घेतला पाहिजे. इथे पण युरोपियन कल्चरने आपल्यावर लादलेली गोष्ट आहे. गणिका नावाची गोष्ट आपल्या देशात, गणिका म्हणजे आम्रपालीची केवढी गोष्ट आहे ना गौतम बुद्धासोबतची, केवढी सुंदर गोष्ट आहे. किंवा अनेक गणिकांनी जैन धर्माची काही मंदिरं केली आहेत, हिंदू धर्माची काही मंदिरं केलेली आहेत, आणि त्या गणिकेला समाजात प्रतिष्ठा होती. ती गणिका ज्या राज्यात राहते, त्या राज्याचा राजा तो कोणी असला तर त्याचा साला जो आहे ना, त्याचा साला हा खरा राजा आहे. आणि त्याला वसंत सेना हवी असते. कोण हवी असते? वसंत सेना. कोण आहे ती? गणिका आहे, वेश्या आहे. ती त्याला नकार देते. एक व्यवसाय करणारी बाई एका राज्याच्या प्रमुखाला नकार देते, वेश्या असून. तिथे वसंत उत्सव आहे, त्या वसंत उत्सवाला स्त्री पुरुष एकत्र येतात, नाचतात. ह्या जो आपल्याकडचा मुक्ततेचा, एका गणिकेला पुरुषाला नकार देण्याचा अधिकार असलेला समाज होता आपला. कुठे आलोय आपण? कुठे आलोय? आज काय स्थिती आहे? आत्ता काहीतरी बलात्काराच्या केसेस वाढल्या, त्या वाढल्या नाहीतच, मुली बोलायला लागल्या. मुली बोलायला लागल्या. माझी मैत्रीण दिशा, ट्रान्सजेंडर, आणि ज्या अनेक लोकांनी ट्रान्सजेंडरची वाचा फोडली, त्या दिशाने तिची मुलाखत घेतली मी एकदा, आणि तिने सांगितलं की तुला कधी कळलं ना, जो दादांनी मुद्दा मांडला ना, की मुळामध्ये त्या ट्रान्सजेंडरचा जन्मच 15-16व्या वर्षी होतो. त्याचा जन्म लक्षात घ्या, त्याला 2 वेळा जन्म आहे. तेव्हा ती म्हणली की जसं कुठल्याही मुलीला कोणीतरी विचित्र स्पर्श केल्यावरती आपलं जेंडर समजतं की अरे मी स्त्री आहे, तसं बलात्कार झाल्याशिवाय ट्रान्सजेंडरला कळत नाही की तो ट्रान्सजेंडर आहे. भयावह आहे, भयावह आहे. या एकूण कम्युनिटीचा प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम नाही, तो सामाजिक भान. आणि ते कसं गमावलं आपण? काय घडलं? आपली परंपरा काय होती, आपण कुठे होतो, आणि सामाजिक वास्तव काय? कुठून आलं चतुर्वर्ण? 4 वर्णात हा वर्ण श्रेष्ठ कोणी सांगितलं? हे कशामुळे रुजलं? आपल्या मिथकांचा अन्वयार्थ आपण आता आधुनिक काळात कसा लावतो, किंवा त्याचे नेमके सिंपल गोष्ट म्हणजे आता मिथकांकडेच जाऊ. जगात कोणी काही सांगो, रामायण महाभारता इतकं सुंदर साहित्य, इतकी सुंदर गोष्ट जगात नाही. इलियड ओडिसी आहे त्याच्या जागी, अतिशय सुंदर आहे इलियड ओडिसी. पण जी कॉम्प्लेक्सिटी तुम्हाला महाभारतात आढळेल ना, आणि जीवनाच्या अनेक सर्व अंगांचं दर्शन महाभारतात जे घडतं, असं जगातल्या कुठल्याही साहित्यात घडत नाही. ते रामायण महाभारत आपण टी व्हीवरच्या सिरियल पाहून समजून घेतो. अधपतन नाही आहे का? कोणीतरी ते असतात ते बनवणारे, आणि ते सासबहूसारखंच रामायण किंवा महाभारत बनवतात. रामायण महाभारतात आपल्याकडे दुर्गा भागवतांनी कथासरित सागर नावाचं काय अप्रतिम मांडणी केली आहे, किती सुंदर आहे ते. वाचन हा पुन्हा आजचा मुद्दा नाही, पण त्या रामायणातली गोष्ट की राम, सीता, लक्ष्मण हे आपले वनवासात आहेत, आणि शूर्पणखा नावाची एक राक्षसी येते, आणि ती रामाला म्हणते की चलो, काय सुंदर आहे तू, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, वंडरफुल, आय लव्ह यू. हा म्हणजे ते भाषा काही असू शकते, त्याला काय. तर राम म्हणतो की नाही, राम आहे तो, एक पत्नी व्रता वगैरे, राम तिला नाही म्हणतो तो. मग ती लक्ष्मणाला विचारते की लक्ष्मणा काय? लक्ष्मण म्हणतो, आता लक्ष्मणाचं काय ते त्याला पुन्हा एक उपकथानक आहे, पण लक्ष्मणाला राग येतो विचारण्याचा, आणि लक्ष्मण तिचे नाक आणि कान कापून टाकतो. मी एखाद्या मुलीने मला विचारलं, आता कोणीच विचारणार नाही, हवा सोडून द्या म्हणजे, पण समजा विचारलं तर केवढा आनंद, म्हणजे काय बघा, आपल्याला विचारलं याचा केवढा आनंद. पण इथे लक्ष्मणाला राग येतो, तिचे नाक कान कापून टाकतो. ती भावाकडे जाते, तिचा भाऊ कोण? रावण. काय शक्ती! तो म्हणतो आहे काय झालंय?
ते म्हटले ते 2 जण आलेत आणि असं असं आहे आणि त्यांनी नाककान कापून टाकले. हॅ, कोण कोण आहे त्यांच्याबरोबर? म्हटले ती बाई आणि ती फार सुंदर आहे. अच्छा, मी तिला पळवेल. लॉजिकच कळलेलं नाही मला. म्हणजे लक्ष्मणाने नाककान कापले, रावण शक्तिमान आहे, उचलला बाण, गेला, मारामारी केली, लक्ष्मणाला शिक्षा केली. तो म्हणतो माझ्या बहिणीचे नाककान कापले, मी त्याची बायको पळवेल. मुद्दा लक्षात घ्या, जेंडरचा मुद्दा आहे. बदला घ्यायचा आहे, शिक्षा करायची असेल तर योनी शुचितेशी ज्या कल्पना जोडल्या गेल्या आहेत तिथेच बदला होऊ शकतो. शिवी, आईवरनं शिवी दिल्याशिवाय त्या फोर्सने येत भांडणाला. शिवी देणं म्हणजे काय ना, की ते त्याची आय माय उद्धारली की आपोआप त्याच्या मनावरती हल्ला होतो. कारण योनी शुचिता नावाची गोष्ट प्रतिष्ठेशी प्रचंड जोडली गेली आहे. रावण मग ते मारीचाला सोबत घेतो, ते हरिण, ते हरिण पाहून सीता म्हणते की अरे हे मला पाहिजे. राम जातो आणि थोड्या वेळाने आवाज येतो की लक्ष्मणा धाव. सीता म्हणते अरे लक्ष्मणा जा, वाचव. लक्ष्मण म्हणतो राम येतो, गरज नाही आहे. मग सीता त्याची निर्वसना करते आणि लक्ष्मण जायला निघतो आणि त्याला काळजी असते सीतेची. जाताना काय करतो? हां, श्रमण रेषा, अरे सॉरी मी ते शब्दच विसरलो. हां, तर ते असं बाण घेऊन टर अशी एक रेषा की, आणि मी सिरियलमध्ये बघितलेलं सांगतो आहे, माझं रामायण वेगळंच आहे, त्याचा काही संबंध नाही या सिरियलशी. तर ती अशी रेषा मारतो आणि तो निघून जातो आणि तेवढ्यात रावण येतो, साधूचा वेश घेतलेला रावण. आणि तो म्हणतो की विषाम देही, ती द्यायला लागते. तो म्हणतो बाहेर येऊन दे. सीता म्हणते की नाही नाही, माझ्या धीराने मारलेली रेषा आहे, मी नाही येऊ शकत, नाही ओलांडू शकत. रावण तिला सांगतो की ठीक आहे, तू साधूचा अपमान करते, याची शिक्षा तुला भोगावी लागेल. आपल्याकडच्या बायका भाबड्या असतात. देवाचा कोणीतरी एजंट त्यांना सांगत असतो की लक्षात ठेवा, जर नाही केलं ना नीट, एक लोटा जल सब समस्या का हाल. कसलं देव या वरती बसलेला, टाकलंय का पाणी आज, बरं करतो तुझं. हिने पाणी टाकलं नाही, बघावं लागेल हिच्याकडे. कुठले महाराज, कुठले देव आलेत, अरे मी पाणी टाकलं नाही, देव माझं वाईट करेल. इतका दखलपात्र आहे तू देवासाठी की तुझं देव वाईट करेल. मला तर अशा देवाला चॅलेंजेस द्यावं असं वाटतं की कर हो वाईट, किमान दखल घेशील माझी. आपण दखलपात्र आहोत देवासाठी. तर आपल्या ह्या ज्या बायका आहेत ना, म्हणजे तशी सीता बिचारी, ती त्या घाबरून त्या साधूला तिने काय केलं, लक्ष्मण रेषा, काय झालं, तिने मर्यादा ओलांडली. लक्ष्मण रेषा मारून दिलेली मर्यादा सीतेने ओलांडली. काय झालं, सीतेचं हरण झालं. रावणाने सीतेला पळवली. म्हणजे बायकांनी काय करायला पाहिजे, मर्यादेत राहायला पाहिजे. कोण बोललं, किती छान, वा, अरे वंडरफुल, क्या बात आहे. कोण सांगताय, खूप छान, मला आनंद वाटलो मॅम, व्हेरी गुड. बायकांनी मर्यादेत राहायला पाहिजे, आम्ही अमर्याद उधळायला पाहिजे पुरुषांनी. बायकांनी मात्र मर्यादेत राहावं. लक्ष्मण रेषा नावाची गोष्ट जी मारली गेली, तमाम सगळ्या बायकांना, त्या मॅम पण, की मर्यादेत राहायला पाहिजे, लक्ष्मण रेषा ओलांडायला नको. ही लक्ष्मण रेषा वाल्मिक रामायणात नाही आहे. आपण रामायण कोणतं मानतो, ते तर आत्ताच आहे, म्हणजे तुलसीदासांनी 15व्या शतकात लिहिलेलं. मूळ रामायण कोण आहे रचलं कोणी आहे, वाल्मिक ऋषींनी. त्या वाल्मिक रामायणात लक्ष्मण रेषा नावाची गोष्ट नाही. मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका, तपासा, उपलब्ध आहे, तपासा. नाही तर कोणीतरी येतं आणि काहीतरी सांगतं ना आपण विश्वास ठेवतो. आणि मग म्हणजे टक्कल पडलेला माणूस आला तर लोकांचा फारच विश्वास बसतो. टक्कल पडलेला, दाढी वाढवलेला, पांढरे केस असलेला माणसावर लोकांचा फार विश्वास आहे आपल्या. अजिबात ठेवू नका, कोणीच कोणावरती विश्वास ठेवू नये, तपासून घ्यावा. आत्तदीप भव असं गौतम बुद्धाने सांगितलं, ते चुकीचं नाही आहे, ते सत्य आणि तेच खरं तत्व आहे. ही लक्ष्मण रेषा नावाची
गोष्ट वाल्मिकी रामायणात नाही आहे, आली कुठून? कोणीतरी पुरुषाने ती मारली लक्ष्मणाच्या नावाने आणि आपल्या बायका सतत मर्यादेत राहायला लागल्या. धन्यवाद मॅम. एका गोष्टीचं, एका मिथकाचं रूपांतर कशा पद्धतीने होतं आणि इथे समाज वास्तव काय आहे आणि समाजाचा रोल काय आहे, ती लक्ष्मण रेषा आजही काम करते. ट्रान्सजेंडर तुम्ही हिजड्यांबद्दल किंवा यांच्याबद्दल एखाद्या पुरुषाला स्त्री व्हावंसं वाटतं, काय भयावह गोष्ट आहे. दुय्यम आहे ना, सेकंड सेक्स आहे. सिमॉन द बोआज म्हणते की सेकंड सेक्स. खरं म्हणजे तिच्या आधी 50 वर्ष आमच्याच महाराष्ट्रातली महात्मा फुलेंची, आपल्या सावित्रीबाईंची लेक म्हणजे मानलेली लेक ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिते. आपल्याला माहीत पण नसतो 1969 सालापर्यंत तो प्रकाशित पण झालेला नव्हता. काय समूह आहे आपण. ती 1945 साली सिमॉन द बोआचा तो सगळा सेकंड सेक्स नावाचा तो प्रबंध आला आणि जगाचे डोळे उघडले. फेमिनिझमचा जन्म झाला. विवेकानंद पण आपल्याला कळले नाहीत, आपल्याला गांधी कळले नाहीत, आपल्याला आंबेडकर कळले नाहीत. LGBT प्रश्न आणि सामाजिक भान कसं कळेल की ज्या देशात एक लक्ष्मण रेषा आहे स्त्रियांसाठी नसलेली, माझी बायको सुरक्षित राहावी म्हणून कोणीतरी मारलेली रेषा की गुच्चूप पडेल घरामध्ये. ज्या देशात स्त्री सत्ताक त्याचं रूपांतर मातृसत्ताकात केलेलं, ती स्त्री सत्ताक व्यवस्था माहीत नसलेला आजचा समूह, आजचे शिकणारे तरुण, आजची विद्यापीठं, वाईट वाटून घेऊ नका भटकर सर, काय आपल्याकडे तत्त्वज्ञानाचं इतकं सुंदर केंद्र आपलं अंबनेरचं, जगात प्रसिद्ध, त्याची स्थिती काय? तत्त्वज्ञानाला कोण जातं? कारण आता बाजार ठरवतो तुम्ही काय शिकलात तर काय फायदा होईल. मूळच विसरत चाललो आहे आपण. मग त्या देशामध्ये तुम्हाला ट्रान्सजेंडरचा प्रश्न निर्माण होतो कारण तुमच्यावर कलम केलेल्या नीतीच्या कल्पना. महाभारताकडे येऊ ना. त्या महाभारतात शांतनू नावाचा राजा, त्याला गंगा भेटते आणि ती गंगा अत्यंत देखणी. शांतनू तिला प्रपोज करतो. गंगा म्हणते यस, मलाही तू आवडला, तुझ्याबरोबर लग्न करेन, पण एक अट, प्रश्न नाही विचारायचा. बघा, एक गंगा नावाची मुलगी नवऱ्याला अट काय टाकते, मी काहीही केलं तर तू मला प्रश्न विचारायचा नाही. शंतनू म्हणतो ठीक आहे. लग्न होतं छान, तिला दिवस जातात, बाळ होतं. गंगा ते बाळ उचलते आणि पाण्यात सोडते. शंतनू शॉकमध्ये. कोण आई आहे ना जी त्याची ती एक कथा, फार सुंदर कथा आहे, वसू आणि त्या शापाची. त्याच्यामुळे गंगे ती बाळ 7 वेळा असं घडतं, 7 वेळा, 7 टाइम्स. 8व्या वेळी शंतनूला राहत नाही आणि तो म्हणतो की हे काय बाळ आहे आपलं, नको टाकू पाण्यात. ती म्हटली प्रश्न विचारला, मला प्रश्न विचारला तू, ठीक आहे तुला बाळ हवं आहे घे, पण आता मी तुझी नाही, मी तुला सोडून जाते. आणि गंगा त्याला सोडते. देवव्रत ज्याला आपण भीष्म म्हणतो, त्या भीष्माचा जन्म असा आहे. त्या गंगा आणि शंतनूचा पुत्र भीष्म. गंगा निघून गेली. काय बाई आहे ना, प्रश्न नाही विचारायचा, काहीही तू माझ्याशी बोलायचं नाही. शंतनूचं पुन्हा त्याला सत्यवती दिसते, जी खरं म्हणजे मत्स्यगंधा आहे. पराशर ऋषी आणि ती प्रवास करत असताना पराशर ऋषींना तिचा मोह पडतो. त्या नावेत ते दुःख निर्माण करतात. तिच्यासोबत रथ होता आणि त्यातनं व्यासांचा जन्म होतो. पण त्या मत्स्यगंधेच्या अंगाला माशांचा वास येत असतो म्हणून पराशर ऋषी तो वास घालवतात आणि ती देखणी सुंदर अशी तरुणी सत्यवती, त्या सत्यवतीच्या प्रेमात पुन्हा शंतनू पडतो. लग्न करायचं ठरतं. सत्यवती म्हणते वडिलांना विचारा. पहिली स्त्री कोण आहे? गंगा. मला प्रश्न नाही विचारायचा. लग्न करायची वेळ आली तेव्हा सत्यवती काय म्हणते वडिलांना विचार. तिचा बाप तो कोळी आणि तो फिशिंग करणारा माणूस, तो चतुर असतो. तो शंतनू म्हणतो ठीक आहे तू करशील, पण माझ्या मुलीचा मुलगा हा तुझ्या राज्यावर बसेल. अरे म्हटलं असं कसं, मला ऑलरेडी राजपुत्र आहे ना.
देवव्रत भीष्म आहे, तर तू त्याला मी कसं राज्य देऊ? मग तो म्हणतो ठीक आहे, नाही होणार, लग्न नाही होणार. आणि शंतनू निराश होऊन घरी येतो. देवव्रत बघतो आणि वडिलांना विचारतो काय घडलं, ते सांगत नाही. मग तो कोणाला तरी विचारतो आणि कळतं की आपला बाप प्रेमात पडलाय. हसण्यासारखं काही नाही. पुरुष रोज 10-20 वेळा प्रेमात पडत असतात. त्याच्यात काही पुरुष आहेत ते, त्यांना अलाउड आहे. त्यांचं वय आणि त्याचा काही भाग असा गोंधळ नाही. आज पुन्हा आपला कॉन्सेप्च्युअल, मी म्हटलं ना, मातृसत्ताकतेचा दोष काय? एखाद्या स्त्रीवरती मातृत्व राबवणं, तिच्यावरती मातृत्वाचं आणि आई, माया, ममता, वात्सल्य, तिचा त्याग. आणि मग बाप काय? वांड. आणि त्या बायकांना त्या मातृत्वाच्या, ते कविता काय, त्याला असं काही नियम आहे का काय कवीचा, की आईची कविता नाही केली तर कवी म्हणून मान्यता नाही? इतक्या आईवर कविता आहे. आणि कोणीही कवयित्री मला आईवर कविता एखाद दुसरा अपवाद वगळता केलेली सापडत नाही. आणि त्या सगळ्या कवींची आई म्हणजे त्यागमूर्ती असते. आईने त्याग करावा, तिला भावभावना, वासना, तिला तिच्या इच्छा, तिच्या आकांक्षा नाहीच आहेत. तिने उपाशी राहावं, मुलाला खायला द्यावं, तिने स्वतःच्या भावना माराव्या, मुलाला नीट करावं, तिने झोपू नये, मुलाला, हे जे काय बाई म्हणून तुमच्यावरती मातृत्व लादलं गेलं आणि त्या मातृत्वाला इतका असा एक डिव्हाइन पावित्र्य असं दिलं गेलं की त्या बाईला स्वतःचा अवकाशच उरत नाही. तिच्या डोक्यात आई होणंच असतं. असो, तो आपला विषय नाही. इथे सत्यवती, मग तो म्हणतो, तो जातो त्या कोळ्याकडे आणि त्याला म्हणतो की अरे तुमची मुलगी माझ्या वडिलांना आवडली आणि ते लग्न करायचं. तो म्हणतो की अरे तू राजा होशील, माझ्या पोरीचे पोरं त्यांना राज्यच मिळणार नाही, तू कशाला पाहिजे असं? तो म्हटलं असं आहे ना, मी राज्य सोडलं, मी होणार नाही. म्हणजे प्रतिज्ञा आहे? हो म्हणले, ठीक आहे. पण म्हणे फॉल्ट आहे, तू लग्न करशील, तुला पोरं बाळवतील, ते कुस्त्या खेळतील माझ्या नातवांची, हे चालणार नाही. मग तो म्हटलं ठीक आहे ना, मी लग्नच करणार नाही. दुसरी प्रतिज्ञा. तो म्हटला आता ठीक आहे, तू इथे भावनेच्या प्रतिज्ञा करतोय, पण शेवटी पुरुष आहे, त्याचे प्रश्न आहेतच. ते पुरुषांचं एक अतिशय क्रिटिकल इंजिनिअरिंग आहे. त्या इंजिनिअरिंग म्हणजे आपल्या बॉडीचं इंजिनिअरिंग. आणि त्याच्यामुळे पुरुषाला जे काही त्याच्या, हे पण एक फॉल्ट आहे की त्याच्या भावभावना अशा विचित्र आणि इतक्या आक्रमक का? कारण त्याचं ते स्टेरंटॉईन सतत चालू असतं. ते इंजिनिअरिंग गुंतागुंतीचं आहे म्हणून. तर तुला मुलं झाले तर काय करायचं? तिथे भीष्माने स्वतःचं पुरुषत्व पण घालवलं. आणि मग सत्यवतीला तिच्या बापाने द्यायची तयारी दाखवली आणि शांतनूने सत्यवतीचा विवाह झाला. पहिली बाई प्रश्न विचारायचा नाही, दुसरी बाई बापाकडे बोट दाखवते, त्याने म्हणलं हो तर मी लग्न करते. सत्यवती आणि शंतनूला मुलं झाली, चित्रवीर्य आणि विचित्रवीर्य. मी म्हटलं तुम्हाला विचित्रवीर्याची गोष्ट. विचित्रवीर्य फॉल्ट आहे, नीट सांगता येत नाही नेमका तो कशा टाईपचा पुरुष आहे. त्याला मुलबाळ पण झालं नाही, त्याचं लग्न झालं. त्यातला चित्रवीर्य जो होता तो एका गंधर्वाशी लढताना मेला. त्याचं लग्न कसं झालं? पहिलं लग्न प्रश्न विचारायचा नाही, दुसरं लग्न बाप ठरवेल. तिसऱ्या लग्नाच्या वेळेला त्याच घराण्यात भीष्माने 3 मुलींचं अपहरण करून आणलं. त्या मुलींना चॉईस आहे का? पळवून आणलं त्यांना, गुपचूप लग्न कर. त्या मुलींनी लग्न केलं. विचित्रवीर्याला मुलं झाली नाहीत. मग काय करायचं? नियोगाची पद्धत. विचार करा, नियोग तुम्ही कशा पद्धतीने आज बघता. स्त्री पुरुषांच्या नैतिक, मी परत सांगतोय, नैतिकतेच्या ज्या संकल्पना पाश्चिमात्यांनी आपल्यावर रुजवल्या, नियोग नावाची गोष्ट कशा प्रकारची होती. मग सत्यवतीने भीष्माला तिने विनंती केली की तू नियोग कर, आपला वंश तूच पुढे चालवू शकतो. भीष्माने नकार दिला. मी प्रतिज्ञा दिली आहे. आपण भीष्म प्रतिज्ञा जी म्हणतो ना, त्याचं कारण इथे आहे. खरं म्हणजे भीष्माने तेव्हा सत्यवतीचं ऐकलं असतं तर महाभारताचा प्रश्नच आला नसता. ते जे काय महाभयंकर युद्ध झालं तो आलाच नसता. तिथे सत्यवतीने आपला मुलगा व्यास याला बोलवलं आणि नियोग केला. परपुरुष आहे, या दोन्ही एकीच्या मनात भय आलं आणि दुसरीने डोळे झाकून घेतले. जिने डोळे झाकले तिला धृतराष्ट्र अंधपुत्र झाला, जिच्या मनात भय आलं तिला पांडू झाला. अरे दोन्ही मुलं तसे, एक वीक दुसरा आंधळा,
दुसऱ्यांदा नियोग करायची वेळ आली तेव्हा दोघींनी नकार दिला आणि एका दासीला पुढे केलं. मग विदूर झाला, ज्याला आपण अत्यंत विद्वान म्हणतो, तो विदूर जन्माला आला. तिसरी पिढी आहे, फक्त तिसरी पिढी. या तिसऱ्या पिढीत नियोगासाठी उभं केलं गेलं, त्यांना चॉईसच नाही. चौथी पिढी, पांडूचं लग्न आपल्या कुंतीबरोबर आणि धृतराष्ट्राचं लग्न गांधारीबरोबर. गांधारीने नवऱ्याला पाहिलं अंध आहे, तिने पट्टी बांधून घेतली आणि कुंतीच्या लक्षात आलं की आपला नवरा आजारी आहे. दुर्वास ऋषींचा तो तिला वर होता म्हणून ती देवांशी बोलून पुढे प्रजा आली. चौथी पिढी आली आणि मग पाचवी पिढी. मग ते स्वयंवर, अर्जुनाने तो डोळा फोडणं, द्रौपदीला सोबत आणणं, कुंतीच्या मनात शंका की इतकी सुंदर आहे, माझ्या 5 मुलांमध्ये भेद पडायला नको. आई आम्ही आलोय, सगळ्यांनी भिक्षा वाटून घ्या. भिक्षा काय आणली आज? काय आणली आहे? द्रौपदी जिंकून आणली आहे, जिंकून आणली आहे. 1 2 3 4 5 पिढ्या. म्हणजे देवदत्त पट्टनायक नावाचा माणूस जो खूप चांगले अन्वयार्थ लावतो, त्यांनी असं म्हणलं की ट्रान्सजेंडर आहे. देवदत्त नाईक, हा, देवदत्त पट्टनायक ट्रान्सजेंडर आहे. त्यांनी असं सांगितलं की महाभारत घरात ठेवत नाहीत. आपल्याकडे प्रथा आहे, रामायण ठेवतात, रामायणाची पूजा होते, महाभारत घरात ठेवत नाही. कारण महाभारत जर घरात ठेवलं तर कलह होतो. मुद्दा महाभारत घरात ठेवणं म्हणजे आपल्या घरातल्या बाईला जागा करणं, की 5 पिढ्यात कसं एका स्वतंत्र व्यक्तीचं रूपांतर एका गुलामात केलं जातं, याचा उत्तम ऐतिहासिक पौराणिक ड्राफ्ट म्हणजे महाभारत आहे. म्हणजे ही जी शृंखलांनीबद्ध अशी जेंडरची व्यवस्था आहे आपली, आपण जेंडरबद्दल बोलतो आहे, तर ती पुरुष सत्ताकेचं प्रस्थापित करण्याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे महाभारत आहे. आणि तिथून एक शृंखला. आणि मग एखाद्या पुरुषाला स्त्री व्हावंच वाटतं. काय संघर्ष असेल ना, काय त्याचा मनाशी संघर्ष असेल, काय त्याची भानगड असेल, किती कोलाहल असेल. आणि आपण कोणत्या जेंडरमध्ये जातोय, ज्या जेंडरला प्रतिष्ठाच नाही, त्या माणसाकडे आपण कसं पाहिलं पाहिजे. कायदा झाला, ते खूप लढाई 2001 पासनं 2014ला निकाल आला, त्याच्याविरुद्ध मग संसदेत पुन्हा खाजगी बिल मांडलं गेलं. 2019ला निकाल आला. पण ट्रान्सजेंडर व्हायचं असेल तर तुम्हाला जजची परवानगी लागेल, शारीरिक तपासणी लागेल. हर्डल आहेच, ती लढाई चालूच आहे. अजून कोर्टाचा शेवटचा निकाल आलेला नाही सुप्रीम कोर्टात. पण 377 कलम एक 1862 साली इंग्रजांनी जाणलं. अनैसर्गिक संभोग करताना आढळले. अनैसर्गिक कोण ठरवेल? हे प्राण्यांशी संभोग करणं किंवा बलात्कार करणं याच्यात पण तो कायदा हा माझा विषय नाही. पण 1862चा इंग्रजांचा कायदा आत्तापर्यंत अस्तित्वात होता आणि सगळे ट्रान्सजेंडर त्याच्या विरुद्ध लढत होते. आता इथे निवडणूक अधिकारी होते, त्यांनी सांगितलं की 3च लोक ट्रान्सजेंडर इथे दिसत आहेत. अरे कोण सांगेल ना, आम्ही इतकं स्वातंत्र्य, इतका मोकळेपणा, इतका चांगुलपणा निर्माण केला आहे का की कोणाला तरी सांगता येईल की हो मी लेस्बियन आहे, मी गे आहे, मी बायसेक्शुअल आहे, सांगण्याची सोय नाही. बायल्या आहे, गांडू आहे. दादा आत्ता म्हणाले ना, हे काय बायला हरगा वागतो, काय गांडू आहे, छक्का, हिजडा, शिव्यात. आणि त्या हिजड्यांना आपण काय पर्याय, तुम्ही म्हातारा हिजडा दाखवा मला. म्हातारा हिजडा नावाची गोष्ट नाही, जिवंतच राहत नाही. भीक मागणं, हे करणं, याच्यात हे जे सामाजिक वास्तव आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, सोयराबाईकडे येतो मी, आपण पुन्हा मिथकांकडे येतो आणि थांबतो. आपला धर्म म्हणजे विशेषतः बौद्ध असेल, जैन असेल, आपला हिंदू धर्म असेल, आपण शरीराला जेंडरला महत्त्वच दिलं नाही, आपण दुय्यमच मानलं. ते आपण आत्म्याला महत्त्व देणारे लोक आहोत. आत्म्याशी संबंधित आहे आपलं सगळं. आणि मग ती सोयराबाई, चोखोबाची बायको, जी चोख्याची महारी म्हणून जिच्या रचना आहेत, ती म्हणती देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो शुद्ध बुद्ध.
अरे देहाबद्दल काय बोलताय तुम्ही पागलसारखे? आम्हाला विटाळ तुम्ही आम्हाला नाकारताय, पण देह तर माझा विटाळलेला असेल असं तुम्ही मानता, पण माझा आत्मा तर शुद्ध बुद्ध आहे ना. त्या चोखोबाने त्या दारापुढे उभं राहून त्या विठ्ठलाला किती आवाज दिला. आपलं सामाजिक असं वास्तव होतं की इतक्या सुंदर रचना करणारा, इतका भक्ती करणारा चोखोबाला आपण मंदिरात नाही जाऊ दिलं. साने गुरुजींना आंदोलन करावं लागलं आणि विशेषतः म्हणजे वारकऱ्यांनी एक धार्मिक लोकशाही आणली, पण सामाजिक लोकशाही आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच यावं लागलं. लक्षात ठेवा, त्यांनाच हे शक्य झालं की ते संविधानाने दिलं. संविधानाने कायदा निर्माण केला, संविधानाने दलित किती वर्ष अन्याय अत्याचार केला. लाज नाही वाटत आपल्याला समाज म्हणून? आपण गप्पा मारतो भारतीय संस्कृती इतकी थोर वगैरे, अरे केवढी घाण आहे तुम्ही निर्माण करून ठेवलेली. माणसांना नाकारलं तुम्ही जातीच्या आधारे, स्त्रियांना तुम्ही दास करून टाकलं. कुठल्या संस्कृतीच्या गप्पा? म्हणजे चांगल्या वाईट कोणत्याही, मी जसं संस्कृतीच्या इतक्या मोठ्या गोष्टी सांगितल्या, थक्कवून बघतो मी. आपल्याकडे नाटक फक्त ग्रीक आणि आपल्याचकडे होतं 2500 वर्षापूर्वी. आणि नाटक जिथे सर्व कला सर्वोच्च स्थानाला जातात तेव्हाच नाटक नावाची गोष्ट रुजते, कारण तो सगळ्या कलांचा समुच्चय आहे. म्हणजे सगळ्या कला पीकला असणं म्हणजे काय? तुम्ही समृद्ध होतात, तुमच्याकडे ज्ञान विज्ञान होतं. काय घडलं मध्ये 2000 वर्ष आपण असे बिंडोकसारखं का राहिलो? शर्ट चड्डी घालतोय ना तुम्ही, मी, ही सुद्धा त्यांनी दिली आपल्याला. इथले लाईट, इथला माईक, प्रत्येक गोष्टीत ते त्यांनी. कसं झालंय? का मागे पडलो आम्ही? का आमच्याकडे 2000 वर्षात एक शोध लागला नाही? साधा थॉट, तत्त्वज्ञानातला थॉट. हे शंकराचार्यांनी द्वैत अद्वैतांचा जो थॉट दिला आणि एक उभारी दिली देशाला, ती 9व्या शतकातली आहे. 1100 वर्षात नवीन थॉट पण निर्माण केला आम्ही. नाही देऊ शकलो आम्ही नवा वाद. मग काय समाज म्हणून आपण काय आहोत? नुसती संख्या. आमची विद्यापीठं काय असो, तर आपण समाज म्हणून आपलं भान काय आहे आणि आपण कुठे आहोत? दलितांना आपण समानतेचा अधिकार आपण मानतो. समाज वास्तव काय? कसं बघतो आपण? हीनपणे. ब्राह्मण नालायक असतात, मराठे शोषक असतात आणि दलित अस्वच्छ असतात. ह्या धारणा कुठे बदलल्या? कायदा आहे. आपण एकमेकाकडे माणूस म्हणून बघतो का? जात नावाची गोष्ट आपल्या मनपटलावरून गेली आहे का? धर्म नावाची गोष्ट आपल्या मनावर राज्य करत नाही का? काय कुस्ती नाही हिंदू मुसलमान? रोज उठून काय येत असतं. काय हिंदू खतरे में, का बरं खतरे में भो? का बरं खतरे में? 2500 वर्षात या देशात अरे काय लोक आहे आपण. शक, खून, काय ते मोगल, इंग्रज, काही फरक पडला नाही. आपल्याला सगळ्यांना पचवलं आपण. ही जी पचवण्याची संस्कृती आहे ना आपली, ती आपण सगळं रिचवलं, त्याचं डायजेशन केलं, नवीन गोष्टी चांगल्या स्वीकारल्या, वाईट गोष्टी टाकून दिल्या आणि भारतीय संस्कृती नावाची एक सुंदर गोष्ट निर्माण केली. त्या देशाला इतर धर्मांची भीती वाटावी. इस्लाम खतरे में, का बरं खतरे में? कशासाठी? कोण कोणाशी काय कुस्ती खेळतंय? मला माझ्या धर्माला वाचवायचं आहे. तुझी चड्डी फाटली ती शिव. कुठे धर्माला वाचवतोय? मला माझ्या देवांचं, तू देवाचं रक्षण करशील. तुला रात्री आवाज आला तर तू गोधडी बांगरून घेतो. तू देवाचं रक्षण करायला चाललाय. कोणी काय करावं? काय समूह आहोत आपण. आणि म्हणून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणतात की माझ्या देहावर माझंच मस्तक असेल, इतकं तर कळलं पाहिजे. मला कोणीतरी काहीतरी सांगताय, माझ्याकडे काहीतरी व्हिडिओ येतोय, माझ्याकडे काहीतरी व्हॉट्सअप तर कोण काय सांगेल आणि काय करेल. आणि ते 50-60 वर्ष माझ्या वयाची टीम, ती पागल झाले आहेत, ते वेडे झाले आहेत. ते रोज सकाळी उघडून बसतात. आणि आता तर ते आमचे मित्र माझे, ते मला पुलं पाठवतात, गुड मॉर्निंग. अरे म्हटलं मूर्खा, फुलं तू मला कशाला द्यायचे? ट्रान्सजेंडर आहे का आपण? फुलं काय पाठव? आणि शुभ सकाळ, तुमची सकाळ अरे गुच्चू पैस, रात्री नीट झोप झालेली नसते, सकाळी कामाचा डोंगर असतो, काहीतरी फोन येत असतात, बायको काहीतरी चिडलेली असते. सकाळ कशी शुभ असेल ना? कसं तुला काय लागतं शुभ सकाळ म्हणायला? कसली शुभ सकाळ? आणि माणसं याच्या शुभेच्छा, त्याच्या शुभेच्छा, पुस्तक दिनाच्या शुभेच्छा, ज्याच्या घरी एक पुस्तकनी ज्याने ओळ वाचली नाही तो पुस्तक दिनाच्या शुभेच्छा देतो. अरे काय समूह आहे आपण? काय चाललंय आपलं? या पार्श्वभूमीवर ट्रान्सजेंडर हा प्रश्न नाही आहे, आपली सामाजिक भूमिका हाच प्रश्न आहे.